वळूयात पुढच्या बातमीकडे। मला मिळालेला सीडीआर मुख्यमंत्री कार्यालयामधून मिळालेला नाही असं दमानी यांनी म्हटलंय। दरम्यान अंजली दमानी यांनी संजय राऊतांना हे प्रत्युत्तर दिलंय। शिंदेंनी घरातला 17 कॉल का केले हा प्रश्न आहे असंही दमानी यांनी म्हटलंय। तर मिलिंद नार्वेकरांचे सुद्धा खरातसोबत 8 कॉल मिळाले आहेत। अंजली दमानी यांनी सुषमा अंधारेंना सुद्धा हे प्रत्युत्तर दिलंय। मी जेव्हा जेव्हा लढते माझ्याकडे असंख्य माहिती येते आणि ती कुठल्याही कार्यालयाकडनं येत नाही, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं येत नाही। मी रॉची एजंट नाही, मी एक वेडी स्त्री आहे की जिला वाटतं देश कुठेतरी बदलावा। आता मला जो सीडीआर मिळाला ज्याच्यात मी AI टूल वापरून त्याच्यात जे फोटो होते त्यांची नावं शोधली, त्या शोधल्यानंतर मला एकनाथ शिंदेचे 17 कॉल मिळाले। त्यात मी काय करू? बाहेर नको आणू का? तर तुम्हाला वाटेल की मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मला मिळाली म्हणून। मला असं वाटतं ना, हे फालतू प्रश्न विचारणं आता तुम्ही बंद करा। प्रश्न हे विचारा की शिंदेनी 17 कॉल कशासाठी केले। सुषमा अंधारे म्हणतात की मला भाजपतीची त्याच्यात नावं नाही, त्याच्यात चंद्रकांत पाटलांचं नाव आहे की त्यांनी 8 कॉल केले, सुनील तटकरेंचं नाव आहे की त्यांनी 8 कॉल केले, आशिष शेलारांचं नाव आहे की त्यांनी 1 कॉल केला। आणि तुम्ही वेगळी जी अंधारेंना वाटत असेल ना, त्यांनी ती अख्खी यादी मला नंबर्सची द्यावी, त्याची सगळी चौकशी करून मी त्यांच्याकडे पाठवते। आणि हो, तुम्हा दोघांना मुद्दाम सांगते की काल संध्याकाळी मी शोधता शोधता मला मिलिंद नार्वेकरांचे सुद्धा 8 कॉल मिळाले, जे मी ताबडतोब त्या मीडियाच्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील टाकलेत। हवं असेल ना तर तिथनं तुम्ही एकदा कुठल्याही पत्रकाराला विचारून त्याची एक कॉपी घ्या।